आज पवित्र श्राम्य प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे श्राम्य दीक्षाभूमी म्हणून नावारूपाला येत असलेल्या इमारतीचे बांधकाम सुरुवात झाली असून आज या इमारतीच्या बेडच्या कामाची सुरुवात झाली. उपासक व उपासिकांच्या दानातून उभे राहत आहे. 80 बाय 80चा परिघ असून 2 मजलीचे बांधकाम असून 3ऱ्या मजल्यावर डोम राहणार आहे. 60 बाय 50चा डोम राहणार आहे. श्राम्य दीक्षाभूमी म्हणून महाराष्ट्रात आणि देशामध्ये अग्रक्रमाने हे श्राम्य प्रशिक्षण केंद्र काम करेल. बौद्ध धम्माचे प्रचार आणि पवित्र श्राम्य प्रशिक्षण खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथील पवित्र कार्याचा म्हणजे श्राम्य दीक्षाभूमी इमारतीचा या ठिकाणावर बेडचं काम चालू आहे. हे जे काम आपल्या समोर आहे हे सर्व उपासक उपासिकांच्या दानातून हे इथं उभं राहत आहे. 80 बाय 80चा म्हणजे त्याचा परिघ आहे. 2 मजली बांधकाम आहे. 3ऱ्या मजल्यावर 60 बाय 50चा डोम राहणार आहे. श्राम्य दीक्षाभूमी म्हणून या महाराष्ट्र आणि देशामध्ये म्हणजे एक अग्रक्रमाने हे श्राम्य प्रशिक्षण केंद्र काम करेल. बौद्ध धम्माचे प्रचार आणि प्रसारक हजारोच्या संख्येनं या पवित्र भूमीमधून तयार होतील आणि ते धम्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण देशभर करतील. देश विदेशातही जातील आणि त्यामुळे बुद्धाचे जे विचार आहेत ते सर्व सामान्य लोकांच्या समोर हे यायला वेळ लागणार नाही आणि सर्वसामान्य माणसं आणि उच्च पदस्थ माणसंही धार्मिक बनतील, चांगल्या विचाराचं अनुकरण करतील आणि बुद्धाचा जी सदाचाराची शिकवण आहे त्या सदाचाराच्या शिकवणुकीचा अंगीकार करून आपलं कल्याण करून घेतील. अनेक मुलं आतापर्यंत या ठिकाणावरून श्राम्य दीक्षित झाले. काही मुली काही महिलाही दीक्षित झाल्या. जवळपास 1600 मुली उपासिका आणि उपासक म्हणजे श्राम्य दीक्षित होऊन चांगलं जीवन जगू लागलेले आहेत. अनेक मुलं निर्व्यसनी बनलेले आहेत. वेगवेगळे गुटखा पुड्या खाणारे मुलं, दारू पिणारे मुलं त्या व्यसनातून बाहेर येऊन आपलं सुखी जीवन जगत आहेत. या पवित्र कार्याला सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी दान देऊन सहकार्य करावं. कारण 1.5 एकर जमीन ही समाजाच्या दानातून विकत घेतलेली आहे. 11 फूट अखंड मार्बलची भगवान बुद्धाची आशीर्वाद रूपी मुद्रा ही समाजाच्या दानातून निर्माण केलेली आहे. 20 बाय 50चं बांधकाम समाजाच्या दानातून या ठिकाणावर निर्माण केलेलं आहे. या ठिकाणावर 55 फूट उंचीचा धम्मध्वज समाजाच्या दानातून उभा केलेला आहे. 2 बोर समाजाच्या दानातून पाडण्यात आलेले आहे. तिथे जे काही फळ फुलांची वृक्ष दिसत आहेत ते सर्व समाजाची देण आहे. त्याच्यामुळं हे सर्व समाजाच्या दानातून निर्माण होत आहे याचा आम्हाला गर्व अभिमान आहे. अनेक सुपर क्लास 1 अधिकारी सुद्धा या ठिकाणावर भेटी देत आहेत आणि आम्हाला शुभेच्छा देऊन आमचं मनोबल ते वाढवत आहेत. अनेक दानशूर व्यक्तीही या ठिकाणावर येत आहेत आणि तेही आम्हाला सदळ हाताने इथं सहकार्य करून या पवित्र कार्याला सहकार्य करत आहेत. आपण सुद्धा एकदा का होईना या श्राम्य प्रशिक्षण केंद्राला आपण भेट द्यावी. आपल्या प्रति अशीच मंगल भावना व्यक्त करतोय. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. नांदुसा खुरगाव या संस्थेचे अध्यक्ष भंते पायाभूती थोरो यांच्या मार्गदर्शनाखाली जे अष्टकोनी विहाराचं बांधकाम चालू झालेलं आहे. आज 25 जानेवारी 2025 या दिवशी बेड टाकण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. या प्रशिक्षण केंद्राद्वारे समाजातून बरेचसे श्राम्य व्हावेत आणि त्या श्राम्य मधून बरेचसे भंते निर्माण व्हावेत अशी भंते पायाभूती सर्व यांची अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण करेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.